शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी टिफिन निवडताना सुरक्षितता, टिकाऊपणा आणि वापरण्याची सोय महत्त्वाची असते. आणि मुलांचे एज देखील तेवढं डिपेंड करते की तुम्ही मुलांसाठी कसा टिफिन निवडत आहात ते आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. कोणत्या एजच्या मुलांना कोणता टिफिन द्यायला हवे, कोणती बॉटल द्यायला हवी ते आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. हे सर्व प्रोडक्ट जे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते हे डीमार्टमध्ये अवेलेबल आहेत. खूप छान छान टिफिन डीमार्टमध्ये आलेले आहेत आणि रिजनेबल प्राईसमध्ये आपल्याला मिळत आहेत. आणि कोणत्या ब्रँडचे टिफिन आपण निवडायला हवेत ते देखील आपण बघूयात आणि त्यासोबतच किंमत देखील बघूयात. पहिले म्हणजे स्टेनलेस स्टीलचे टिफिन जे सुरक्षित, टिकाऊ आणि अन्न जास्त वेळ ताजे राहण्यासाठी मदत करतात. दुसरं आहे लिंक प्रूफ, ज्याच्यामध्ये भाजी किंवा आमटी सांडली जात नाही. आणि तिसरं म्हणजे 2-3 कप्पे असणारं टिफिन, म्हणजे ज्यामध्ये आपण स्नॅक्स वगैरे, पोळी भाजी, म्हणजे जी लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण हा टिफिन घेऊ शकतो. चॉकलेट वगैरे आपण एक्स्ट्रा ठेवतो तर मुलांसाठी ते खाऊ म्हणून खाऊन येतात. BPA फ्री टिफिन म्हणजे झाकण मुलांच्या आरोग्यासाठी सुरक्षित असते, म्हणजे खाली सांडलं जात नाही आणि खराब देखील होत नाही. जर तुमची मुलं मिनी KGला असतील, प्ले ग्रुपला जात असेल तर त्यांना तुम्ही खूप हेवी टिफिन देऊ नका. हलके वजनाचे टिफिन द्या. मुलांना शाळेत नेणे येणे असतं तर छोटीशी बॅग आपल्याला द्यायची असते आणि ते लवकर थकून जातात छोटे छोटे मुलं, तर त्यांना छोटा टिफिन आपण द्यायला हवा. हा नंबरला इन्सुलेटेड टिफिन म्हणजे काही तास अन्न गरम किंवा थंड ठेवण्यास मदत होते. तुम्ही तुमच्या मिस्टरांना किंवा जर गरम जेवण द्यायचं असेल तर तुम्ही हा टिफिन यूज करू शकता. पूर्णपणे टाईट असतो. पुढे मी तुम्हाला बॉटल देखील दाखवणार आहे. आपण वयोगटानुसार टिफिन बघूया. म्हणजे 3 ते 6 वर्ष असेल तर 500-700 मिलियन हलके आणि रंगीत टिफिन निवडू शकतो. आणि 7 वर्ष किंवा 12 वर्षाची मुलं असतील त्यांना आपण 700 किंवा 1000 मिली असे 3-4 कप्प्यांचे टिफिन आपण निवडू शकता. कारण त्यांना आपण वेगवेगळे थोडं स्नॅक्स वगैरे काही देत असतो. बदाम, खजूर आपण ठेवतो, मखाने कोणाला आवडतात ते ठेवत असतो, त्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा कप्पा असतो. आणि तिसरं म्हणजे 12 वर्षाच्या प्लस, म्हणजे 12, 13, 14 वर्षाचे मुलं जे असतील, जे 10वीला असतील, कॉलेजला असतील, त्यांना आपण 900-1200 मिली मोठी क्षमता असलेली टिफिन देऊ शकतो. म्हणजे थोडं जास्त साईज मोठी, 2-3 चपात्या द्यायच्या असतील किंवा त्यांना पूर्ण दिवसभर 2-3 तास म्हणजे थांबायचं असेल जास्त वेळ, तर लगेच आपण त्यांना जास्त चपात्या टिफिन देऊ शकतो. तर बऱ्याचदा मुलांची स्कूल ही खूप वेळ असते. जर 10 ते 4 असू शकते, 9 ते 4 असू शकते, 11 ते 5 असू शकते. तर मुलांना भूक लागते तर आपण जास्त एक्स्ट्रा टिफिन मोठा देऊ शकतो. असं करून मी तरी म्हणजे माझ्या मुलांना जर टिफिन घेतले ते स्टीलचे घेतलेले आहे. स्टीलचे टिफिन चांगले असतात. म्हणजे गरम गरम आपण ठेवलं तर प्लास्टिक आपल्याला कितीही चांगलं असलं तरी देखील स्टीलचे हे आपण घ्यायला हवे. जर गरम गरम ठेवलं आणि घाईघाईमध्ये आपण ठेवून देतो, लगेच टिफिन पॅक करून देतो, बॅगेत ठेवून देतो, तर ते खराब होणार नाही. हे स्टीलच्या टिफिनमध्ये आपण चांगलं व्यवस्थित राहू शकते. आणि दुसरं म्हणजे पाण्याची बॉटल तेवढीच इम्पॉर्टंट आहे. तुम्ही पाण्याची बॉटल देखील चांगल्या ब्रँडचीच घ्या. मी ब्रँड देखील तुमच्यासोबत शेअर करते. स्क्रीनवरती मी दाखवले जे ब्रँडचे नाव आहे त्या ब्रँडचे तुम्ही टिफिन आणि पाण्याची बॉटल खरेदी करू शकतात. हे चांगले असतात. जर आपण लोकल घेतलं ते पटकन खराब होतं आणि त्याचा वास देखील यायला लागतो, स्मेल बरोबर येत नाही. म्हणून बॉटल, पिण्याची बॉटल देखील चांगलीच निवडायची आहे. या सर्व गोष्टी आपण 1 वर्ष वापरणार आहोत आणि चांगला टिफिन असेल तर तो 2 वर्ष देखील जाईल. बॉटल आपण कायम वापरत असतो, बॉटल खराब होत नाही, तर म्हणून चांगल्या क्वालिटीची बॉटल आपण खरेदी करू शकतो. जसं तुमचं मूल म्हणजे जसं तुमचं बाळ असेल की जिथे जेवढ्या वयाचं असेल त्या साईजनुसार तुम्ही बॉटल खरेदी करू शकता. डीमार्टमध्ये जाऊन खूप व्हरायटी आहेत. डीमार्टमधून मी देखील माझ्या मुलांसाठी डीमार्टमधूनच घेतले. छान छान व्हरायटी त्यामध्ये आपल्याला बघायला मिळते.